मंडळी येत्या 6 जानेवारी 2026ला आली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी। या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की जोही भक्त ही जी अंगारिका योग जे उपवास आहे तो करेल तर त्याला 21 चतुर्थी केल्याचं पुण्य लाभणार आहे। मग या दिवशी आपल्याला घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे। आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती असणार आहे, ती आपल्याला काढायची आहे, तामणात ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे। पंचामृत तयार करणं शक्य नसेल तर मी असं प्रकारे घेतलं, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता। आपल्याला एका वाटीमध्ये दूध, एका वाटीमध्ये दही, एका वाटीमध्ये साखर, एका वाटीमध्ये तूप आणि एका वाटीमध्ये जे मध आहे ते घ्यायचं आहे। अन्यथा तुम्ही सगळं मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। अथर्वशीर्ष येत नसेल ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला अभिषेक होईपर्यंत जप आहे तो करायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे। ओम गण गणपतये नमःचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर दूध, त्यानंतर परत पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर परत दही, त्यानंतर परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर साखर, त्यानंतर शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर मध, शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर साखर अर्पण करायची आहे आणि शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर परत गणपती बाप्पाला शुद्ध जल अर्पण करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांना तामणातून काढायचं आहे, स्वच्छ पुसायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये किंवा एखाद्या साईडला पाट वगैरे टाकून आपल्याला तिथे त्यांना स्थापन करायचं आहे। मग त्यानंतर थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे, कपडा टाकायचा आहे चौरंगावर, त्यानंतर थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे। सिंहासन असेल सिंहासनावर ठेवा, थोडेसे तांदूळ टाका। त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती त्यावर ठेवा। त्यानंतर गणपती बाप्पांना फूल, गंध, अक्षदा अर्पण करा। यानंतर फुलं, लाल फुलं अर्पण करा। जे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो दाखवा, दिवा दाखवा आणि त्यासोबत दुर्वा अर्पण करा आणि अथर्वशीर्षाचं न चुकता या दिवशी पठण करा। असं केल्याने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना शीघ्र पूर्ण होतात। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।